भाग दुसरा. तरुण इटली. ला जिओवाइन इटालिया. मावळे. श्रीमत स्वातंत्र्याचा ठेवा कैसा मिळवावा, आम्हा नसे रे ठावा, शिवबा कवण देव घ्यावा. शिवराय. करी ती धरा भक्त शंकरा, भवानी तलवार, अविंध सारा चिरा, चरचरा व्हाल दास्य पार. कवी गोविंद. तरुण इटलीची स्थापना करतेवेळी खालील नियम प्रत्येक सभासदाला पाळावे लागत. ज्यांची मते खाली दिलेल्या सर्व तत्वांना अनुकूल असतील त्यांनाच सभासद होता येत असे. त्या मतांचा सूत्ररित्या निष्कर्ष काढण्यासाठी खालील लेख मॅझिनीने लिहिलाय. त्यातील प्रत्येक शब्द म्हणजे इतिहासशास्त्रातील एक एक महत्त्व आहे. प्रत्येक वाक्य हे एक स्वतंत्र व्याख्यान आहे. तो सर्व लेख मेलेल्या राष्ट्रांचा संजीवनी मंत्र आहे. तरुण इटलीच्या सभासदांसाठी सामान्य दिग्दर्शन. स्वतंत्रता, समता, मानुषता, दास्यमुक्तता, राष्ट्रैक्यता. खंड 1. ज्यांचा प्रगती आणि कर्तव्य या दोन महत्त्वावर विश्वास आहे अशा इटालियनांची तरुण इटली ही सहकारी संस्था आहे. हिचा असा दृढ विश्वास आहे की इटली ही एकराष्ट्र होणारच होणार. त्या एकराष्ट्रीयत्वाची प्राप्ती करून घ्यावयास ती आत्मसमर्थ आहे. तिच्या आजपर्यंतच्या प्रयत्नातील अपयशाचे खरे कारण तिचे अंतर्दुर्बलत्व नसून तिच्या क्रांतिशक्तीची दिशाभूल हे होय. एकवटून नि एकसारखे प्रयत्न करीत राहणे यातच विजयाचे रहस्य भरलेले आहे. अशा विश्वासाने जे या संस्थेचे सभासद झाले आहेत त्यांचं मुख्य उद्दिष्ट इटली देशाला स्वतंत्र करून तीमध्ये स्ववश नि समसमान लोकांची एक राष्ट्रसत्ता उत्पन्न करणे हे होय. इटलीच्या या स्वातंत्र्यासाठी, या राष्ट्रैक्यासाठी नि ह्या लोकसत्तेसाठी आम्ही आमचे बुद्धी सामर्थ्य नि कृती सामर्थ्य सर्वस्वी अर्पण केलेले आहे. खंड 2. इटली देशाच्या मर्यादा आम्ही अशा समजतो. 1. युरोप खंडाला लागून असलेली नि पुढे द्वीपकल्पाकृती झालेली तिच्या उत्तर मर्यादेला आल्प्स पर्वत वर्तलाकृती पसरलेला आहे. दक्षिण भागी जी समुद्र वलयांकित आहे. पश्चिम दिशेला व्हरो नदीचे मुख आहे नि जिच्या पूर्व सीमेवर ट्रिस्टी नगर वसलेले आहे. 2. जी लगत्याची बेटे तेथील लोकांच्या मातृभाषेने इटलीचेच भाग म्हणून ठरत आहेत नि जी राज्य पद्धतीची योग्य रचना झाली असता जी इटलीच्या राष्ट्रैक्य सीमेत आल्या वाचून राहणे अशक्य आहे ती सर्व बेटेही इटली देशातच मोडतात. राष्ट्र शब्दाचा अर्थ असा आहे की सर्व संमतीने एकजीव झालेले नि एकाच शासन पद्धतीने शासित असलेले सर्व इटालियन लोक. खंड 3. संस्थेची मूलतत्वे. कोणत्याही संस्थेची सुरक्षितता, उपयुक्तता नि भरभराट ही तिच्या उद्दिष्ट लक्ष्याच्या निश्चिततेवर, स्पष्टतेवर नि सुव्यक्तेवर अवलंबून असते. कोणत्याही संस्थेचे बल हे तिच्यातील सभासदांच्या नुसत्या संख्येवर अवलंबून नसते, तर त्या सभासदांच्या एकवाक्यतेवर अवलंबून असते. ज्या मार्गाने जावयाचे त्याबद्दल पूर्ण संमती नि वेळ येताच सर्वजण एक जीवाने, एक दिलाने नि खांद्याशी खांदा भिडवून एका झेंड्याखाली अभेद्य व्यूह रचतील अशी खात्री ह्या गोष्टीतच खरे सामर्थ्य असते. ज्या क्रांतिकारक संस्थांमध्ये निरनिराळ्या विरुद्ध मताचे लोक घेतले जातात नि ज्यांच्यापुढे निश्चित कार्यक्रम असा नसतोच त्या संस्था नाश पावेतोपर्यंत जरी एकमताच्या दिसल्या तथापि लढाईच्या दुसऱ्या दिवशी त्या चळवळीला योग्य वळण देण्यास समर्थ नसल्याने आपसातील यादवीने त्यांचा अंत होईल. ही यादवी उद्देशाच्या आणि क्रियेच्या एकरूपतेची जितकी जास्त महती असेल तितकी जास्तच माजत जाईल. प्रत्येक तत्वामध्ये त्याच्या साधनांचाही अंतर्भाव होतो. हेच दुसऱ्या रीतीने सांगावयाचे म्हणजे जसे साध्य असेल तशीच साधनेही असावयाची. जोपर्यंत क्रांती का करावयाची, ती करून काय मिळवावयाचे हे निश्चित नसते तोपर्यंत ती घडवून आणण्याची किंवा तिला कायम रूप द्यावयाची साधने ही अनिश्चित नि अपयशी अशीच असतात. दृढ विश्वासाशिवाय ती चळवळ काही वेळ चालेल नि म्हणून तिची प्रगती ही लटपटीत नि मंद अशी राहील. भूतकाली ही गोष्ट प्रत्ययास आलेलीच आहे. एतदर्थ जी संस्था किंवा जी व्यक्ती यापुढे
राष्ट्रक्रांतीच्या प्रवर्तनाला हात घालील, तिला चळवळीच्या मुळाशी काय आहे आणि त्या क्रांतीचे पर्यवसान कशात आहे याचे स्पष्ट ज्ञान असले पाहिजे. लोकांनी शस्त्र उचलावे म्हणून जो आज्ञा करील त्याने ते कशासाठी उचलावयाचे हेही सांगितले पाहिजे. जो कोणी पुनरुज्जीवन करू पाहिल त्याच्यामध्ये श्रद्धा असली पाहिजे. जर त्या श्रद्धेचाच अभाव असेल तर तिचा बंदोबस्त करणे किंवा योग्य वळण देणे हे त्याला अशक्य होईल. अशा बेबंदशाहीचा आरंभ करण्यापलीकडे त्याचे हातून काही एक व्हावयाचे नाही. कारण कशासाठी झगडावयाचे नि विजय मिळवून कशाची सिद्धी करावयाची याचेच अज्ञान असता सर्व राष्ट्र असे केव्हाच रणांगणात उतरणार नाही. यास्तव आमच्या तरुण इटलीचे उद्दिष्ट साध्य, ज्याच्यासाठी तिला झगडावयाचे आहे ते लक्ष्य, कोणत्याही प्रकारची छपवाछपवी न करता आम्ही आमच्या स्वदेश बांधवास कळवित राहू. आमच्या संस्थेचा उद्देश राज्यक्रांती हाय. तिचे प्रयत्न हे राज्यक्रांतीचे पूर्वी नि नंतरही शिक्षणात्मकच असतील. ज्या तत्वांचे शिक्षणानेच राष्ट्रीय मन सुसंस्कृत करणे शक्य आहे नि ज्याच्या प्रभावानेच इटलीचे पुनरुज्जीवन निरक्षण घडण्याचा संभव आहे, अशा तत्वांचा नि विचाराचा उद्बोध होण्यासाठी तरुण इटली त्याचे विवेचन करीत राहील. तिला जे सत्य म्हणून वाटत आहे त्याचा उपदेश करणे हे तिचे कर्तव्य आहे, अशी तरुण इटलीची समजूत आहे. यात ती कोणाचाही हक्क लुबाडून घेत नाही. राज्यक्रांतीला आरंभ करण्याचे आधी कोणत्या मार्गाने इच्छित फल प्राप्त करून घेण्यासाठी झटले पाहिजे याचा उपदेश करण्यात, इटलीच्या समोर स्वातंत्र्य युद्धाचे निशाण फडकत ठेवण्यात, तो स्वातंत्र्य समरातील झेंडा हा स्वदेशाच्या पुनरुज्जीवनाची गुढी आहे अशी ज्यांची खात्री असेल त्यांना त्या झेंड्याखाली येण्याचे आमंत्रण करण्यात नि त्या स्वयंसेवकांचे सैन्याचा व्यूह रचण्यात ही संस्था आपले कर्तव्य बजावित आहे. परंतु ते निशाण स्वदेशाच्या भावी राष्ट्रीय झेंड्याचे ऐवजी उभारण्याचा आमचा उद्देश नाही. जेव्हा हा आमचा इटली देश पूर्ण स्वतंत्र होईल नि केवळ त्याचेच असणारे स्वामित्व पुन्हा एकदा आपले हाती घेईल, तेव्हा मग त्या भाग्योदयाचे दिवशी तो आपले स्वतःचे निशाण उभारील नि कोणत्या तत्वांवर नि नियमावर राष्ट्राने वागावे याबद्दल स्वयंस्वतंत्र इच्छा तो प्रकट करील. स्वतंत्र स्वदेशाची ही इच्छा ही सर्व पूज्य नि सर्वसंमत अशी राहील. तरुण इटली ही लोकसत्ता प्रिय नि राष्ट्रैक्यवादी आहे. ती लोकसत्ता प्रिय आहे कारण तत्वतः परमेश्वराची नि मानव्याची अशीच आज्ञा आहे की प्रत्येक राष्ट्र हे सम नि स्वतंत्र अशा देशबंधूंनी बनलेले असावे. नि लोकसत्ताक राज्यपद्धतीशिवाय स्वदेशाची ही स्थिती अबाधित टिकविल अशी दुसरी राज्यपद्धतीच नाही. कारण की खरी राज्यसत्ता म्हटली म्हणजे ते ज्या अत्युच्च नीती सिद्धांताचे प्रगमनशील नि अखंड असे निदर्शक असते त्या राष्ट्र शरीरातच प्रतिष्ठित झालेली असते. कारण की या राष्ट्र शरीरातून राज्यसत्ता काढून ती कोणत्याही विशिष्ट हक्काचे रूपाने एखाद्या विशिष्ट व्यक्तीत ठेवली नि त्या व्यक्तीला सर्वांचे डोक्यावर चढवले की हीच अधिकाराची चटक इतर वर्गातही पसरत जाते. मग त्या योगाने नागरिकांची समता नाश पावत जाऊन अखेर स्वदेश स्वातंत्र्य नष्ट होते. कारण की एकदा सत्ताधीशत्व राष्ट्रपुरुषातून निघून ते निरनिराळ्या भागांकडे गेले की दाबादाबीला आरंभ होतो नि एकदा दाबादाबी सुरू झाली की या निरनिराळ्या भागात स्वामित्वाबद्दल लढाई जुंपलीच पाहिजे. एक दिल नाहीसे होऊन भेद तर माजलेच पाहिजेत. अविश्वास नि द्वेष यांचा अंमल चढून राष्ट्राची प्रत्यक्ष जीवनशक्ती अशी जी त्याची एकतानता तिचा भंग झालाच पाहिजे. कारण की राजा म्हटले म्हणजे त्याचा लोकांशी प्रत्यक्ष संबंध असणे शक्यच नसते. तेव्हा लोकांचे पाठबळ नसल्याने त्याला एक सरदारांचा मध्यवर्ती वर्ग निर्माण करावा लागतो. हा सरदार वर्ग झाला की असमता नि दुराचार हे राष्ट्रात उत्पन्न झालेच म्हणून समजावे. कारण की निसर्ग व्यवस्था नि इतिहास या दोहोचाही हाच उपदेश की राजा निवडण्याची पद्धती ठेवली की बेबंदशाहीला आरंभ होतो नि ते संकट टाळण्यासाठी राजाची अनुवंशिक पद्धती ठेवली की जुलमाला आरंभ होतो. कारण की जो राजा तो विष्णूचा अंश या दुष्ट समजुतीचा आता नायनाट होत असल्याने राजसत्तेमध्ये अधिकार बजावण्याची नि एकी कायम ठेवण्याची धमक उरलेली नाही. कारण की युरोप खंडभर उत्क्रांतीदर्शक अशी जी अनिवार्य रूपांतरे घडत चालली आहेत त्यावरून हे स्पष्ट होत आहे की लोकसत्ता तत्वच सिंहासनारूढ होणार नि अशा स्थितीमध्ये
इटलीत जर राजसत्ता स्वीकारली तर तीतच लवकर घडणाऱ्या क्रांतीची बीजे पेरली जातील. तरुण इटली ही लोकसत्ता प्रिय आहे, कारण ती इटलीमध्ये वास्तविकरित्या राजसत्तेची काहीच चिन्हे अस्तित्वात नाहीत. राजामध्ये नि लोकांमध्ये सन्माननीय असा सरदारांचा वर्ग कायम नाही. सर्व इटलीला राष्ट्रीय स्वरूप देणारा नि म्हणून सर्व देशाला ममत्व लावणारा असा एकही राजवंश हल्ली कायम नाही. कारण की आपल्या इटलीचा प्राचीन बाणा लोकसत्ता प्रियत्व हाच आहे. आपली श्रेष्ठ पूर्व स्मारके लोकसत्तावादी आहेत. आपल्या राष्ट्रोत्क्रांतीचा सर्व इतिहास लोकसत्ता प्रिय आहे. नि जेव्हा आपल्या देशात राजसत्तेला प्रारंभ झाला तेव्हाच नाश, परसत्तेच्या अवलंबनाने आलेली अवनती, लोकद्वेष नि राष्ट्रैक्याचा बिमोड यांचाही आरंभ झाला. कारण की इटलीतील लोक हे एका मनुष्याला राज्य मिळावे म्हणून केव्हाही लढणार नाहीत. कोणाच्याही एका संस्थानाला राज्यपद देण्यास इतर संस्थानांचे हक्क नष्ट करता येणार नाहीत. हे संयुक्त संस्थान पद्धतीचा हट्ट सोडणार नाहीत. परंतु या व्यक्तिमहत्वाचे ऐवजी जर असे एखादे महत्त्व पुढे धरले की त्या तत्वाचे अनुगमनाने स्थानिक महत्वाकांक्षा गळून पडतील, तर त्या तत्वासाठी सर्व इटालियन लोक आनंदाने एक होऊ शकतील. असे सर्वसंमत होणारे लक्ष म्हणजे लोकसत्ताक पद्धती होय. कारण की सर्व राष्ट्राने उठावणी करावी असे लोकमत तयार होण्यास एकच उपाय, ज्याच्या योगाने त्याचे प्रत्यक्ष रीतीने कल्याण होईल नि त्याचे जन्मसिद्ध हक्क परत मिळतील, असेच एखादे उद्दिष्ट लोकांच्या तत्काल पसंतीस पडेल. म्हणून लोकसत्ता हीच त्यांची आशा असली पाहिजे. कारण की हल्ली सर्व संस्थानांची स्थिती ही खेळातील बाहुल्याप्रमाणेच असल्याने आपल्या राष्ट्रीय स्वतंत्रतेच्या पवित्र प्रयत्नास त्यांच्या भ्याडपणामुळे नि दुष्ट नीतीमुळे त्याचा काही एक उपयोग होणार नाही. म्हणून रणांगणात उतरून आपण लोकांना हाक मारली पाहिजे. आपण जनपदालाच त्या स्वातंत्र्याच्या नि लोकसत्तेच्या श्रेष्ठ तत्वांचा उच्चार करून चैतन्य पूरित केले पाहिजे. युरोप खंडभर होणाऱ्या क्रांतीच्या प्रत्येक प्रादुर्भावात जे प्रकटीभूत झालेले ते लोकसत्ता तत्वच अंगीकारले पाहिजे. या सर्व कारणांसाठी तरुण इटली ही लोकसत्ता प्रिय आहे. इटली स्वतंत्र करून तीमध्ये लोकसत्ता पद्धती स्थापण्याचा तिचा अंतिम हेतू आहे. तरुण इटली ही राष्ट्रैक्यवादी आहे, कारण ऐक्याशिवाय खरे खरे राष्ट्रत्व संभवतच नाही. कारण राष्ट्रैक्याशिवाय खरी शक्तिमत्ता कधीही येणार नाही. नि इटली देश हा समर्थ, एकीकृत नि महत्वाकांक्षी अशा राष्ट्रांच्या मध्ये बसला असल्याने तिला तर सर्व गोष्टीचे आधी शक्तिमत्ताच मिळवली पाहिजे. कारण एकराष्ट्र करण्याचे ऐवजी जर संयुक्त संस्थान पद्धती स्वीकारली तर स्वित्झर्लंड प्रमाणेच इटली देशही दुर्बलतेत राहील. शेजारच्या कोणत्या तरी राष्ट्राच्या कह्यात त्यास वागावे लागेल. कारण सर्व देश एक राष्ट्र आहे अशी स्थिती झाल्याशिवाय निरनिराळे लोक एकमेकांवर प्रेम करणार नाहीत. संयुक्त संस्थान पद्धतीचा अंगीकार केल्याबरोबर नुकतेच मावळत चाललेले स्थानिक नि प्रांतिक अभिमान वाढत जाऊन इटली पुन्हा मध्ययुगातल्या अंतर्गत यादवीत जाऊन पडेल. कारण संयुक्त संस्थान पद्धती ही इटली देशाचे विस्तृत क्षेत्र मोडून त्याचे लहान लहान तुकडे करील. हे तुकडे झाले की ह्या आकुंचित क्षेत्रांमध्ये मत्सर सुरू होईल. पुन्हा राजे लोकांच्या जुलमाला आरंभ होईल. कारण संयुक्त संस्थान पद्धती ही इटली देशाच्या नैसर्गिक राष्ट्र कुटुंबत्वाचा विध्वंस करून इटली देशाला मनुष्य जातीच्या उत्क्रांतीत जे महत् कर्तव्य करावयाचे आहे त्याच्या मुळावरच घाव घालीत. कारण युरोप खंड हे प्रगमनात्मक रूपांतरातून जात असता त्यात विस्तृत नि एकीकृत राष्ट्रे बनत चालली आहेत. यावरून अनिवार्य नि आवश्यक असा हाच सिद्धांत निघतो की मनुष्य जातीने विस्तृत नि एकीकृत राष्ट्रांची घटना करावी. कारण की इटलीमध्ये अंतर्गत सुधारणेचे जे जे प्रयत्न झाले त्यांचा सूक्ष्म रीतीने अभ्यास केला असता असे दिसून येईल की कित्येक शतकापासून राष्ट्रैक्यतेकडेच इटलीची प्रवृत्ती होत आलेली आहे. कारण की राष्ट्रैक्याविरुद्ध जे जे आक्षेप घेण्यात येतात त्यामध्ये हे गृहीत घेतले जाते की मुख्य सरकार प्रत्येक प्रांतावर त्याच्या स्थानिक हक्कांविरुद्ध जुलूम करू लागेल. तरुण इटलीला संमत असणारी अशी राष्ट्रैक्यता म्हटली म्हणजे त्यात कोणत्याही प्रकारचा जुलूम येत नाही. तीमध्ये सहकारिता नि सर्वसंमतता यांचाच अंतर्भाव होत आहे. प्रत्येक प्रांताचे स्थान महात्म्य
हे पवित्र आहे. तरुण इटलीची अशी इच्छा आहे की अंतर्गत व्यवस्थेच्या रचनेत प्रत्येक प्रांताची स्वतंत्रता जितक्या शक्य तितक्या आदरबुद्धीने सन्मानली जावी, परंतु राजकीय व्यवस्थेच्या रचनेत मात्र सर्व इटली देश एकीभूत नि केंद्रीभूत व्हावा नि युरोपच्या चळवळीत एक राष्ट्र या नात्याने त्याने वागावे. एतदर्थ तरुण इटली ही राष्ट्रैक्यवादी आहे. अशा रीतीने तरुण इटलीची मूलभूत असणारी ही तत्वे नि त्यांचे तात्कालिक परिणाम याचे हे साररूप दिग्दर्शन केलेले. हे तरुण इटलीचे धर्ममत आहे नि ज्यांची या राष्ट्रीय धर्मावर श्रद्धा असेल नि जे तो स्वीकारावयास कबूल असतील त्यांनाच तरुण इटलीत घेतले जाईल. या मूलभूत तत्वाचा बारीक सारीक प्रश्नात कसा उपयोग करावयाचा नि त्या तत्वापासून नि त्या विविध प्रश्नांपासून उत्पन्न होणाऱ्या राजकीय घटनांची कशी व्यवस्था करावयाची वगैरे मुद्दे हे तरुण इटली ही संस्था आपल्या पूर्ण विचारात घेत आहे नि घेत जाईल. अशा दुय्यम प्रतीच्या मुद्द्यांचा निकाल करतेवेळी सभासदाचे म्हणणे ऐकले जाईल नि त्याच्या मतभेदांची योग्य रीतीने वासलात लावण्यात येईल. ही संस्था वरील मुख्य तत्वांचे स्पष्टीकरणार्थ नि प्रसारार्थ वेळोवेळी लेख प्रसिद्ध करीत जाईल. या लेखमालेत या तत्वांचा नि तदंगभूत सर्व महत्वाच्या प्रश्नांचा विचार हा मनुष्य जातीचे नियमन करणाऱ्या उत्क्रांती नियमाला नि आपल्या इटलीच्या ऐतिहासिक प्रवृत्तीला धरून केला जाईल. इतर सर्व राष्ट्रांना सामान्य असणारी अशी जी महत्त्वे तरुण इटलीचे सभासदास मान्य आहेत नि वर सांगितलेल्यापैकी जी इटलीलाच लागू असणारी विशिष्ट तत्वे आहेत ती सर्व दीक्षा देणाऱ्यांकडून दीक्षा घेणाऱ्यांना स्पष्टीकरण करून सोप्या रीतीने शिकवली जातील. दीक्षा घेणारे दीक्षित होताच तीच तत्वे शक्य त्या मार्गाने सर्व इटालियन लोकास उपदेशितील. दीक्षाधिकारी नि दीक्षित वर्ग या दोघांनीही हे पक्के ध्यानात ठेवले पाहिजे की प्रत्येक तत्वाप्रमाणे नैतिक आचरण हे अत्यंत महत्वाचे आहे. नीतीशिवाय नागरिकत्व शक्य नाही. कोणत्याही पवित्र महत् कार्याला आरंभ करताना पहिली गोष्ट म्हणजे सद्गुणाने आपली अंतःशुद्धी करून घेणे ही होय. जेव्हा आपण शिकवितो त्या तत्वांचा नि दैनिक कृत्यांचा मेळ बसत नाही तेव्हा जगी बोलण्यासारखे चालणे होत नाही. तेव्हा ती तत्वे प्रसृत व्हावी म्हणून केला जाणारा प्रयत्न हे केवळ ढोंग असते. हे अत्यंत भ्रष्टतेचे चिन्ह होय. केवळ सद्गुण नि पवित्राचरण यांनीच तरुण इटलीला इतरास आपल्या मताकडे वळवता येईल. जर जे आपली मते मान्य करीत नाहीत त्याच्याहून अत्यंत श्रेष्ठ अशा आचाराने आपण भूषित नसलो तर आपण एका अभागिनी हट्टी पंथाचे अनुयायी ठरू. परंतु तरुण इटली हा एक अभागी तट नि हट्टी पक्ष नसून तो राष्ट्रधर्म आहे. ती देवदूतांची समिती आहे. आपण इटली देशाच्या भाग्यरवीचे अरुण आहोत. इटलीच्या राष्ट्रधर्माची मुहूर्तमेढ रोविणे हे आपले मुख्य कर्तव्य आहे. खंड 4. आता ज्या साधनांनी या वर सांगितलेल्या स्वातंत्र्य प्राप्तीच्या श्रेष्ठ उद्देशाची सिद्धी करावयाची आहे ती साधने 2 आहेत. शिक्षण नि उठावणी. या 2 साधनांचा उपयोग समकालीन सुरू राहील नि त्यांची पूर्ण एकतानता करण्यात येईल. शिक्षण हे उदाहरणाने वक्तृत्वाने नि लेखणीने दिले जाऊन त्याचा सर्व रोख उठावणीचे महत्व नि आवश्यकता ही लोकांची मनात बिंबवण्याकडे राहील. उठावणी ही शक्य तेव्हा तेव्हा अशा रीतीने केली जाईल की तिच्या योगाने राष्ट्रीय मनाला उच्च प्रकारचे शिक्षण दिले जावे. स्वातंत्र्य युद्धाचे नि स्वातंत्र्य प्रीतीचे शिक्षण इटलीमध्ये अर्थातच गुप्त रीतीने दिले जाईल, परंतु इतर देशामध्ये ते उघड रीतीने दिले जाईल. यंग इटलीचे सभासद हे त्या संस्थेकडून छापविल्या जाणाऱ्या नि करविलेल्या लेखमालेचा खर्च भागवण्यासाठी उभारलेल्या द्रव्यनिधीस यथाशक्ती मदत देतील नि ती पाठवण्याची खटपट करतील. जे देशभक्त हद्दपार झालेले आहेत त्यांचे मुख्य कर्तव्य हेच होय की त्यांनी राष्ट्रधर्म प्रवर्तन समिती स्थापावी. बंडाला आरंभ करण्याची तयारी ही सर्व गुप्तपणे केली जाईल. तिच्याबद्दलचे शिक्षण नि तिची माहिती ही इटलीत नि इटलीच्या बाहेरही अत्यंत गुप्तपणे दिली जाईल. तरुण इटलीची पूर्ण तयारी झाली की योग्य संधी पाहून बंडास आरंभ केला जाईल. त्या बंडाचे स्वरूप हे नेहमी राष्ट्रीय ठेवले जाईल. त्या बंडाचा कार्यक्रम असाच ठरवण्यात येईल की त्यात भावी राष्ट्रैक्याची बीजे अंकुरित केली जावी. या उठावणीचा आरंभ
कोणत्याही ठिकाणी जरी झाला तरी उभारले जाणारे निशाण नि पुढे धरलेले साध्य ही एकराष्ट्रीयच असतील. ते बंड हे राष्ट्र संघटनेसाठी केलेले असल्याने ते राष्ट्राचे नावानेच केले जाईल नि आजपर्यंत तिरस्कृत केल्या गेलेल्या जनपदावरच सर्व भरवसा ठेवला जाईल. त्या बंडाचा उद्देश सर्व राष्ट्र स्वतंत्र करणे हा होय. आमचा सर्व इटली देश हा स्वातंत्र्य तिलकाने मंडित व्हावा अशी आमची इच्छा असल्याने बंडाचा प्रारंभ जरी एखाद्या विविक्षित प्रांतात झाला तरी आमच्या इतर देशबंधूंना दास्यमुक्त करण्यासाठी आम्ही आमचे स्वतःचे प्रांतापुरतेच न पाहता बाहेर पडू नि स्वारी करून चोहोकडे एकदम उठावणी करण्याची व्यवस्था करीत राहू. या क्रांतीचा प्रसार जितक्या जास्त भागावर करता येईल, तिचा पाया जितका जास्त रुंदविता येईल नि तिची प्रसृती नि ते रुंदवणे हे जितके झपाट्यात करता येईल तितके करण्याचा प्रयत्न केला जाईल. स्वदेश स्वातंत्र्याची खरी महती लोकांना कळावी नि त्यांच्या हृदय मंदिरात स्वदेशाची मूर्ती सहानुभूतीच्या नि दिव्य प्रेमाच्या कमलात आरूढ व्हावी असा आमचा उद्देश असल्याने उभारलेली क्रांतीची लढाई ही अशा रीतीने चालवली जाईल की स्वदेश हित हेच आपले हित अशी सर्व लोकांची दृढ श्रद्धा व्हावी. आमची अशी पक्की समजूत आहे की आमची ही पितृभूमी स्वतःचे स्वातंत्र्य मिळवण्यास सर्व समर्थ आहे. जर एक राष्ट्र निर्माण करायचे असेल तर राष्ट्रनिष्ठा ही प्रथम उत्पन्न केली पाहिजे. ती राष्ट्रनिष्ठा परक्यांच्या साहाय्याने मिळवलेल्या पूर्ण अशा जयानेही कधी उत्पन्न होणार नाही. जी उठावणी परक्यांचे आधारावर केलेली असते तिचे प्रारब्धही त्या परक्याचे परिस्थितीवर अवलंबून असल्याने तिला जय येईलच याची निश्चितता नि शाश्वतता मुळीच धरता येत नाही. या सर्व ऐतिहासिक सत्यात आमचा पूर्ण विश्वास असल्याने तरुण इटली ही परक्यांच्या मदतीचा शक्य तितका फायदा घेण्यास जरी सोडणार नाही, तथापि आमच्या उठावणीची वेळ, स्थळ नि स्वरूप ही आमची आम्हीच ठरवू. कोणत्या मार्गाने जावयाचे हे आपणच ठरवले पाहिजे. क्रांतिप्रिय युरोप हा बंडाचे निशाण फडकण्याची वाट पाहत आहे. मग ते निशाण इटलीने का फडकवू नये? कोणीतरी आरंभ करण्याचीच खोटी आहे, मग तो आरंभ इटलीनेच का करू नये? परवशतेचे पाश तोडण्यासाठी तरुण इटलीला ज्या क्षेत्राकडे जावयाचे आहे ते क्षेत्र अजून कोणत्याही पादस्पर्शाने विटाळलेले नाही. परदास्याचा नाश करण्यासाठी यंग इटलीने जो प्रयोग करण्याचे योजिले आहे तो प्रयोग अजून कोणीच केलेला नाही. आजपर्यंत जेवढी उभारणी करण्यात आली तेवढी फक्त एका विशिष्ट वर्गाने केलेली आहे. ती जानपद मिळालेले नव्हते, परंतु आता राष्ट्राचा एकच भाग चळवळ करीत नसून त्याचा विराट देह हा नखशिखांत चैतन्ययुक्त होऊन उभा ठाकणारे. रणांगणात तो विजयी होणारच, कारण जय येण्यासाठी जिची उणीव होती ती गोष्ट आमचे दुर्बलत्व नसून आमच्यातील आत्मनिष्ठेचा अभाव ही होय. परंतु जेव्हा एकदा या आत्मनिष्ठेने युक्त असलेले नि आता स्वातंत्र्यच पाहिजे अशी प्रतिज्ञा केलेले इटली देशाचे 2 कोटी लोक दंड ठोकून उभे राहतील तेव्हा त्यांना काय करणे शक्य नाही. आता परदास्याची बेडी तोडावयाचीच म्हणून जेव्हा 2 कोटी लोकांचे राष्ट्र घण उचलते तेव्हा त्या बेडीचे तुकडे उडालेच पाहिजेत. ही आत्मनिष्ठा नि हे स्वातंत्र्य प्रेम उत्पन्न करण्याचे पहिले प्रथम कर्तव्य त्या मताच्या उपदेशाने नि नंतर जोमाची उठावणी करून पार पाडले जाईल. प्रथम मनप्रवर्तन नि नंतर उठावणी केली जाईल. तरुण इटलीचे असे मत आहे की उठावणी नि क्रांती यांच्यामध्ये अंतर आहे. उठावणीचा जय झाला म्हणजे क्रांतीला प्रारंभ होतो. म्हणून पहिली उठावणीहून बंडाला आरंभ होण्यात नि इटली देश पूर्ण स्वतंत्र होण्यात जो मध्यवर्ती काळ लागेल त्या अवधीत एका तात्पुरत्या नि थोड्या लोकांच्या हातात केंद्रीभूत झालेल्या अशा सत्तेचा अंमल चालेल. परंतु मातृभूमी एकदा स्वतंत्र झाली की मग प्रत्येक अधिकार राष्ट्रीय समितीच्या हाती दिला जाईल. ही राष्ट्र समिती हाच राष्ट्राधिकाराचा उगम असल्याने प्रत्येक जण तिची आज्ञा शिरसामान्य करील. स्वातंत्र्ययुद्ध हे गनिमी काव्याच्या पद्धतीने केले जाईल. सबल परक्या सत्तेचा धुव्वा उडवून देऊन ज्यांना स्वदेश मुक्त करावयाचा असेल त्यांनी गनिमी काव्याचीच युद्ध पद्धती योजिली पाहिजे. लढाईच्या आरंभी परसत्तेचा डोळा चुकवून शिस्तवार सैन्य तयार करणे अशक्य असते, परंतु गनिमी काव्याच्या पद्धतीने ती उणीव भरून काढता येते. या काव्यात लहान लहान टोळ्यांचीच जरूर असल्याने त्या ताबडतोब तयार करता येतात. त्यांच्या सुटसुटीतपणाने परक्यांची नजर सहज चुकवता येते. दुसरा फायदा असा होतो की
गनिमी काव्याची टोळकी ठिकठिकाणी पसरलेली असल्याने शत्रूस फार मोठे सैन्य रणांगणावर आणावे लागते, परंतु त्याला भंडावून सोडण्यास लहान लहान टोळ्याही समर्थ होतात. सारांश, शत्रूंच्या अतिशय मोठ्या सैन्याला देशोद्धारकांच्या अतिशय लहान सैन्यात गुंतवून टाकता येते. तिसरा फायदा असा की पारतंत्र्यामध्ये लोकांस लष्करी शिक्षण देणे अगदी अशक्य होते. लष्करी शिक्षण लोकांस मिळाल्याशिवाय पारतंत्र्य संपत नाही. अशा या वर्तुलाकार कोटिक्रमाचा उच्छेद करावयास गनिमी काव्याशिवाय दुसरे शस्त्र नाही. कारण गनिमी काव्याला आरंभ करावयास फार थोडे लष्करी शिक्षण लागते. ते इतक्या बेताचे असते की पारतंत्र्यात ते सहज देता येते. परंतु एकदा या काव्याचा युद्ध पद्धतीला आरंभ झाला की बाकीचे लष्करी शिक्षण स्वानुभवाने नि आपोआपच मिळू लागून राष्ट्र युद्धक्षम बनते. तेव्हा पारतंत्र्यातील सर्व दाबादाबीला गुंडाळून ठेवून राष्ट्राला लष्करी शिक्षणात तरबेज करण्यास गनिमी कावा हा एकच मार्ग आहे. चौथा फायदा असा आहे की बंडाचे यश हे त्याच्या प्रसृतीवर अवलंबून असते. गनिमी काव्याच्या टोळ्या चहूकडे भटकत ठेवणे शक्य असल्याने ही प्रसृती ताबडतोब करता येते. गनिमी काव्याने पितृभूमीत प्रत्येक पावलाला देशवीर्यत्वाच्या कृत्याने पावनता येते. प्रत्येक ठिकाण स्वातंत्र्य युद्धाच्या संगतीने राष्ट्रक्षेत्र बनते. असले एक एक क्षेत्र स्वस्मृतीने हजारो देशवीर उत्पन्न करीत जाते. या युद्ध पद्धतीत मोठे सैन्य सहसा जमवावे लागत नसल्याने ज्याने त्याने आपापले संरक्षण केले तरी सुद्धा पुरेसे होते. म्हणून पाचवा फायदा असा आहे की प्रत्येक ठिकाणी लढाईचे तोंड झुंपलेले असल्याने स्थानिक शौर्याला आपली करामत दाखवण्याला झेपेल इतकेच क्षेत्र मिळते. शिवाय संधी सापडली किंवा जरूर पडली की त्यांना चटकन एकत्र होता येते. परंतु हा सुटसुटीतपणा शत्रूच्या शिस्तवार नि अवजड सैन्यात असणे अशक्य असल्याने सहावा फायदा असा होतो की शत्रूस जन्मात माहीत नसलेल्या युद्ध पद्धतीने घाबरून सोडता येते. त्यातही एकदा पराभव मिळालाच तर फार तर एखादी टोळी बुडेल, परंतु बाकी सर्व सुरक्षितच राहील. म्हणून सातवा फायदा असा आहे की कितीही पराभव झाले तरी गनिमी काव्याने लढत असता निर्मूलन होण्याची केव्हाही भीती नसते. पराभव होतोसा वाटला की गेले पळून. जवळचा खजिना हरवावयाचा नाही किंवा शत्रूस मोठी लूट सापडावयाची नाही. सर्व टोळ्या ह्या एका उद्देशाने नि एकाच स्वदेश प्रेमाने बद्ध असतात, म्हणून त्यांच्यात बेबंदशाही माजत नाही. परंतु त्या बहुतेक जमाव करून राहत नसल्याने त्यांच्यापैकी एखाद्या टोळीचा जरी मागमूस लागला तरी इतरांचे बेत सुरक्षित राहतात. हा आठवा फायदा होय. गनिमी काव्याने राष्ट्रीय युद्धाचे विश्वासघातापासून संरक्षण करता येते. अशा रीतीने एखाद्या स्थळी विश्वासघात झाल्याने किंवा शत्रूच्या तावडीत ते स्थळ सापडल्याने मोठीशी नुकसानी होत नाही. कारण त्या युद्धाचा पाया हा एकच ठिकाणी नसतो. एखादे शहर सुटले तर दुसरीकडे जाऊन दुसरे बळकावून बसता येते. यात नववा फायदा होतो तो असा की एकाच निश्चित स्थळी लढाईचा पाया ठेवला असता जो अनर्थ घडण्याचा संभव असतो तो सहज रीतीने टाळता येतो. स्वातंत्र्य देवीचे मंदिराकडे जावयास बरोबर रीतीने आक्रमण केल्यास गनिमी कावा हा एकच मार्ग होय. गनिमी कावा हा अजिंक्य आहे. गनिमी कावा हा अविनाशी आहे. इटलीच्या रामदासाचे हे गनिमी काव्याचे स्तोत्र वाचित असता, त्याचे मनन करीत असता आणि त्याचे पठण करीत असता कोणाला महाराष्ट्राच्या मॅझिनीची आठवण होणार नाही. समर्थांचे उपदेशात वृकयुद्धावर कटाक्ष ठेवलेला आहे. श्रीमद छत्रपतीपासून तो स्वातंत्र्य प्राप्तीच्या राजारामीय युद्धाचे अंतापर्यंत मराठेवीरांनी ह्याच गनिमी काव्याचे अवलंबन केले होते. परंतु या इटलीच्या थोर पुरुषासारखे भविष्यवादी महात्मे आपल्यातही उत्पन्न झाले होते याबद्दल अभिमान बाळगला किंवा त्या महात्म्यांचा जन्म नि उपदेश इटलीप्रमाणे सार्थ न करता हिंदुस्तान पुन्हा जसे होते तसेच मेलेले याबद्दल लज्जा मानावी हे काहीच कळत नाही. ही राष्ट्रीय लज्जा केव्हा जाईल? अशा रीतीने युद्धाचा आरंभ गनिमी काव्याने करावा. परंतु शक्य झाल्याबरोबर शिस्तवार सैन्याची रचना निवडक शिपाई मिळवून फार काळजीने करू लागावी. बंडाने आरंभिलेले कार्य या सैन्याचे साहाय्याने सुरू झालेले क्रांतियुद्ध शेवटास नेईल. लढाईची ही मूलतत्वे सर्वत्र प्रसृत करण्यास तरुण इटलीचे सर्व सभासद झटून प्रयत्न करतील. या तत्वांचे विवरण, स्पष्टीकरण नि त्यांचा बंड चालू असताना कसा उपयोग करावयाचा हे वेळोवेळी तरुण इटलीच्या लेखमालेतून प्रसिद्ध केले जाईल. खंड 5. तरुण इटलीचे सर्व सभासद प्रत्येक वेळी दरमहा 50 सेंटियस म्हणजेच सुमारे 7 आणे याप्रमाणे संस्थेच्या खजिन्याकडे देत जाईल.
ज्यांना अनुकूल असेल ते यापेक्षा जास्त रक्कम देण्याचे कबूल करतील. खंड 6. तरुण इटलीचे रंग श्वेत, रक्त नि हरित हे 3 आहेत. तरुण इटलीचे निशाण या रंगत्रयीने भूषित झालेले असेल. त्याच्या एका बाजूवर स्वतंत्रता, समता, मानुषता हे तत्वत्रय नि दुसऱ्या बाजूवर राष्ट्रैक्याचा नि दास्य मुक्तता हे तत्वद्वय झळकत राहील. खंड 7. तरुण इटलीचा सभासद होऊ इच्छिणारा प्रत्येक जण तरुण इटलीची दीक्षा घेतेवेळी आपल्या दीक्षा गुरूंचे समक्ष खालील शपथ घेईल. जगज्जनक परमेश्वराला स्मरून, माझ्या परमपवित्र स्वदेश भूला स्मरून, परक्या किंवा अंतर्गत शत्रूंच्या जुलमाला स्वदेश संरक्षणाच्या पवित्र कार्यासाठी जे जे देशवीर बळी पडलेले आहेत त्या देशवीरांना स्मरून, परमेश्वराने जे देशबंधू मला दिलेले आहेत त्यांच्या प्रित्यर्थ ज्या देशामध्ये जन्म घेण्याचे महत्भाग्य माझ्या वाटेला आलेलं आहे त्या देशमाते प्रित्यर्थ माझी आवश्यक अशी जी कर्तव्य आहेत त्या कर्तव्यांना स्मरून, जिने माझ्या पूर्वजांना जन्म दिला, निजीमध्ये माझी मुले बाळे नांदावयाची आहेत, त्या भूमीबद्दल मानवी प्राण्यात निसर्गतः उत्पन्न झालेली जी पवित्र प्रीती त्या देशप्रीतीला स्मरून, दुष्टता, कुटिलता, अपहार, जुलूम नि गुलामगिरी यांच्याबद्दल मानवी प्राण्यात निसर्गतः असलेला जो अत्यंत तिटकार आणि द्वेष त्या अधमत द्वेषाला स्मरून, इतर स्वतंत्र देशातील नागरिकांमध्ये मी उभा राहिलो असता जेव्हा मला असे दिसून येते की मला नागरिकत्वाचे कोणतेच हक्क नाहीत, मला ज्याला माझा म्हणता येईल असा स्वदेश नाही नि मला स्वदेशाचे निशाण नाही, तेव्हा जी अत्यंत लज्जा वाटून माझे तोंड काळे ठिक्कर पडते त्या लज्जेला स्मरून, स्वातंत्र्यासाठीच उत्पन्न झालेले असतानाही माझ्या आत्म्याला त्याचा उपभोग घेता येत नाही नि सत्कृत्य करण्यासाठीच त्याची उत्पत्ती असतानाही गुलामगिरीच्या भयाण नि शून्य शब्द अशा कोंडवाड्यात पडल्याने माझ्या आत्म्यास ती सत्कृत्य करता येत नाहीत. तथापि या स्वयंस्वतंत्र आत्म्याची जी निसर्ग प्रवृत्ती स्वतंत्रतेकडेच नि सत्कृत्याकडेच ओढा घेत आहे त्या माझ्या निसर्ग प्रवृत्तींना स्मरून, आपल्या पूर्वकालीन थोरपदाच्या स्मृतीला नि प्रस्तुतच्या नीचतेला स्मरून, स्वातंत्र्य कार्यासाठी झुंजत असताना फाशीवर, तुरुंगात नि वनवासात देहपात झालेल्या देशवीरांच्या मतांनी जे अश्रू ढाळले आहेत त्या पवित्र अश्रूंना स्मरून, माझ्या कोट्यवधी बंधूंच्या तळमळणाऱ्या आत्म्यांना स्मरून, मी अमुक एक मनुष्य, परमेश्वरानं इटली देशाला जी विशिष्ट कामगिरी सांगितली आहे ती मध्ये नीती पूर्ण करण्यासाठी प्रत्येक इटालियनाने झटले पाहिजे या कर्तव्यामध्ये पूर्ण विश्वास ठेवून, जेथे जेथे ईश्वरी सत्तेने येथे राष्ट्र निर्माण झालेच पाहिजे म्हणून आज्ञा केलेली आहे तेथे तेथे त्या राष्ट्राच्या निर्मितीची शक्तीही त्याने उत्पन्न केलीच आहे. ती शक्ती जानपदामध्ये वास्तव करीत आहे नि जर त्या शक्तीचा उपयोग जानपदाकडून नि जानपदासाठीच केला जाईल तर विजयश्री माळ घालीलच घालील असा माझा पूर्ण विश्वास असल्याने, क्रिया कर्तृत्व नि स्वार्थ त्याग हाच सद्गुण आहे आणि संहती नि हेतू सातत्य हेच सद्बल आहे असे जाणून मी ह्याच राष्ट्रधर्माने चालणाऱ्या तरुण इटली नावाच्या संस्थेत माझे नाव घालतो आणि अशी शपथ घेतो की त्यांच्याबरोबर इटली देशाला एक स्वतंत्र, दास्यमुक्त नि लोकसत्ताक राष्ट्र करण्याचा प्रयत्न मी आजन्म करीत राहीन. तरुण इटलीच्या उद्दिष्ट हेतूंचे, त्या हेतूंची पूर्तता करण्याचे जे एकच साधन, त्या संहतीचे नि ज्याच्याशिवाय विजयश्री सतत राहावयाची नाही अशा सद्गुणांचे शिक्षण हे मी स्वदेश बंधूंना वक्तृत्वाने, लेखाने किंवा कृतीने देत जाण्याचा प्रयत्न यथाशक्ती नि शक्य तितका करीत राहीन. यापुढे मी दुसऱ्या कोणत्याही संस्थेत नाव घालणार नाही. तरुण इटलीच्या अंतिम तत्वांना धरून जेवढे हुकूम होतील तेवढे मी पाळीत जाईन. मी या संस्थेचे सर्व नियम प्रसंगी प्राण गेला तरी गुप्त ठेवीन. माझ्या सहकारी बंधूंना उपदेश नि कृती यांनी सहाय्य करण्यासाठी आता नि यापुढे आजन्म ही शपथ मी पाळीन. जर ही सर्व किंवा तिच्यातील एक शब्द मी विश्वासघात करून मोडीन तर ह्या माझ्या मस्तकावर परमेश्वराच्या कोपाचा भडीमार हो. मनुष्य जाती माझा धिक्कार करो नि असत्य प्रतिज्ञेचे लांछन माझ्या तोंडास काळो खिलाव. अशा रीतीने तरुण इटली या संस्थेच्या कामाला प्रारंभ केल्यानंतर तिच्या शिक्षण उठावणी या परस्परावलंबी कर्तव्यद्वयापैकी पहिले कर्तव्य पार पाडले पाहिजे होते.
ते जितक्या प्रमाणाने उत्तम होईल तितक्या प्रमाणाने उठावणी यशस्वी होण्याचा जास्त संभव होता. एतदर्थ राष्ट्रामध्ये स्वतंत्र नि सत्यमार्गी विचारांची प्रसृती करून तरुणाच्या अंतःकरणाची एकवाक्यता करण्यास मॅझिनीने यंग इटली, तरुण इटली या नावाचेच पत्र मार्सेलिसला काढले. मार्सेलिस हे फ्रेंच हद्दीत असल्याने मॅझिनी त्या तरुण इटली पत्राच्या द्वारे स्वातंत्र्याचे शिक्षण उघड उघड रीतीने देऊ लागला. त्या पत्राचे आरंभापूर्वी प्रसिद्धीपत्रक काढले होते. ते अत्यंत महत्वाचे असल्याने त्यातील उतारे खाली दिलेले आहेत. तरुण इटलीचे प्रसिद्धीपत्रक. इटलीतून स्वदेशाची सेवा केल्याचे अपराधावरून ज्यांना स्वदेश त्याग करावा लागला आहे नि जे हल्ली परकीय देशात कालक्रमणा करीत आहेत, त्यांच्या मताने आजपर्यंत आपण बोललो तितके पुरे आहे. आता शक्य तेव्हा क्रियाच करून दाखवू. मनातल्या मनात जाळून टाकणाऱ्या संतापाची ज्वाला ही योग्य वेळ येईपर्यंत आतल्या आतच दाबून ठेवू. मध्यंतरी काही एक वाच्यता करावयाची नाही. परंतु वास्तविक स्थितीचे परीक्षण करता असेच दिसून येते आहे की इटलीचे लोकात अजून मुख्य तत्वांबद्दल भयंकर अज्ञान आहे. ती तत्वे शिकवल्याशिवाय नि त्या तत्वांची पारायणे करून इटलीचे मनप्रवर्तन केल्याशिवाय उठावणीचा प्रयत्न सिद्धीस जावयाचा नाही. मोठाल्या राज्यक्रांत्या या तत्वांनीच घडवून आणलेल्या असतात. त्या क्रांत्या आधी मनामध्ये होतात नि मग व्यवहारात होतात. जेव्हा त्या क्रांत्या कशासाठी करावयाच्या नि कशा करावयाच्या यांचे बरोबर ग्रहण मनास करता येते, तेव्हा हातून तदनुसार कृती घडते. ज्या वेळेस एखाद्या निसर्गदत्त किंवा महत्वाच्या पवित्र हक्कासाठी तरवारीचा उपयोग केला जातो, तेव्हाच काय तो तरवारीस जय मिळतो. परंतु हे हक्क कोणाचे आहेत हे आधी कळले पाहिजे. सर्व समाजाचे आत्मशिक्षण उत्तम चालले की मगच हक्क नि कर्तव्य कळू लागतात. मग तयार नसताना नुसतीच सुरू झालेली दांडगाई ही पशूंच्या टकरी इतकीच असारभूत असते. जेव्हा स्वातंत्र्यप्रीती, परवशतेचा पूर्ण तिरस्कार, आपले शत्रू कसे फसवित आहे त्याचे पूर्ण ज्ञान नि त्या शत्रूंच्या नायनाटाचा मार्ग कसा आखावयाचा याची स्पष्ट कल्पना इत्यादी तत्वांचा लोकांना उत्तम बोध होतो, तेव्हाच मग त्यांच्या हातून यशस्वी क्रांत्या घडतात. तत्वे पूर्ण समजावून दिली गेली म्हणजे लोकांना आपले हक्क कळू लागतात. हक्क कळले की त्यांना स्वातंत्र्याची जबरदस्त इच्छा उत्पन्न होते. अशा रीतीने लोकांना शिक्षण देता देता स्वतंत्रतेची जरूर भासू लागली नि तिच्या प्राप्तीची अनिवार्य इच्छा उत्पन्न झाली की त्यांच्या अंगात शक्तिमत्व उत्पन्न झालेच म्हणून समजावे. यासाठी इटलीतील लोकांना मुख्य तत्वाची माहितीने शिक्षण देण्यासाठी आम्ही एक वर्तमान काढण्याचे योजिले आहे. त्यात हलके हलके नि प्रगमनाचे प्रमाणाने निरनिराळ्या विषयांची चर्चा केली जाईल नि त्या प्रत्येक विषयावरून मूलतत्वांची आवश्यकता शिकवली जाईल. स्वदेशप्रीती, त्या परक्या जोखडाचा, त्या परवशतेच्या शृंखलेचा, त्या परदास्याच्या तुरुंगाचा, त्या ऑस्ट्रियाच्या जुलमी अंमलाचा पूर्ण तिटकारा नि त्याचे ते जोखड झुगारून द्यावयाचा, ती शृंखला तोडण्याचा, तो तुरुंग फोडण्याचा, त्या परकी अंमलाचा नायनाट करण्याचा पूर्ण संकल्प चहूकडे झाला पाहिजे. हे तत्व सर्वमान्य झाले पाहिजे. ते होईल, ते होत आले आहे. परंतु हे अंतिम साध्य कसे साधावयाचे याबद्दलच्या प्रश्नात मात्र बरीच भानगड उत्पन्न होत आहे. आपल्यात स्थानिक कर्तृत्व आणि स्थानिक महत्व असलेले बरेच जुने लोक आहेत. त्यांचे असे म्हणणे पडते की राजकीय हक्क हे कारस्थानीपणाने सांभाळून थोडे थोडे असे मिळवले पाहिजेत. त्यांना आपली तत्वे कबूल आहेत, पण त्यापासून होणारे परिणाम मात्र नको आहेत. जुलमाचा आणि परवशतेचा अतिरेक झालेला आहे हे ते दुःखाने कबूल करतात, परंतु अतिरेकी उपाय योजण्यास मात्र धजत नाहीत. ज्या कारस्थान पद्धतीने नि युक्तीने परक्यांनी आपल्याला बद्ध केले, त्याच कारस्थानाच्या नि लपंडावीच्या खेळाने ते मुक्त होऊ पाहत आहेत. त्यांची गुलामांनाच योग्य अशी मते आहेत, यात काही आश्चर्य नाही. इटलीमध्ये ज्यावेळेस स्वतंत्र मनोवृत्तीचा गंधही नव्हता, तेव्हा त्या गुलाम स्थितीत याचा जन्म झालेला नि त्या गुलाम स्थितीतच त्याचे शिक्षण झालेले. तेव्हा आपल्या हक्कासाठी, आपल्या पूर्व वैभवासाठी नि आपल्या प्रत्यक्ष अस्तित्वासाठी दंड ठोकून उठणाऱ्या लोकांचा त्यांना भरोसा नाही, यात काय आश्चर्य आहे. अवसानाचा जोर कसा असतो हे त्यांना माहीत नाही. त्याची सर्व मदार काय ती कारस्थानी नि कायदेशीर चळवळीवर. तरी बरे, याच कारस्थानीपणाचे वेडाने आपणास हजारो वेळा फसवले आहे. त्यांच्या हे अजून ध्यानात येत नाही की गेल्या अर्धशतकभर इटली देशामध्ये पुनरुज्जीवनाच्या साहित्याची जोपासना होत आली आहे. आपल्या लोकांस आता स्थिती सुधारलीच पाहिजे असे वाटू लागले आहे.
त्याच्या हे ध्यानात येत नाही की गुलामगिरीत अनंत शतके रुतलेला हा इटली देश वर यावयास दोनच मार्ग आहेत, सद्गुण नि सन्मरण. त्यांना कळत नाही की 2,60,00,000 लोक पवित्र कार्यात देहम वा पातयत अर्थम वा साधयत म्हणून गर्जना करून टाकले असता त्रिभुवनातही अजिंक्य होतात. त्यांना हे शक्य वाटत नाही की सर्व इटली एका तत्वासाठी नि एका उद्देशासाठी एकत्र करता येईल. परंतु असे करण्याचा त्यांनी मनापासून प्रयत्न एकदा तरी केला आहे काय? या प्रयत्नात मरण पत्करावयास ते कधीतरी तयार झाले आहेत काय? त्याने सर्व इटलीच्या नावाने सौराष्ट्र युद्ध केव्हा तरी सुरू केले होते काय? लोकांस त्यांनी कधीतरी असे शिक्षण दिले होते काय की मोक्ष मिळवावयास एकच मार्ग आहे की आत्मोन्नती ही आत्मबलावर करावी लागते नि लढाईशिवाय केव्हाही स्वातंत्र्य प्राप्ती शक्य नाही. लढाई निकराची, तुमुल, जिला विजयाशिवाय किंवा स्वर्गाशिवाय दुसरा तह ठाऊक नाही. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम, अशा निर्धाराची, अशा लढाईशिवाय स्वातंत्र्याची आशा नको, हे शिक्षण लोकांस दिले होते काय? नाही. तर हिमतीच्या प्रयत्नाला स्वतः भिवून ते बाजूबाजूला दबून बसले किंवा दचकतनी भीत भीत पावले टाकीत बसले. जणू काय ज्या परमपवित्र स्वातंत्र्य समराच्या मार्गात ते उभे होते तो बेकायदेशीर मार्ग होता. जणू काय स्वातंत्र्य प्राप्तीचा प्रयत्न हा एक गुन्हाच होता. त्यांनी राष्ट्रसभा म्हणजेच काँग्रेस नि प्रधानमंडळ म्हणजेच कॅबिनेट्स यांच्या गबाळ नि नेभळ्या संस्थांकडे बोट दाखवून लोकांना फसवले आहे. परक्यांच्या मदतीची वचने देऊन लोकातील आत्मनिष्ठेच्या नि आत्मत्यागाच्या ज्योतीला त्यांनी विझवले आहे. नि जो काळ त्यांनी लोकांच्या मनप्रवर्तनात किंवा समरात खर्चावयाचा तो काळ त्यांनी कायद्याच्या घासाघाशीत व्यर्थ दवडला आहे. नि अखेर आता राष्ट्रामध्येच आत्मनिष्ठा नाही म्हणून ते रडत आहेत. ते ज्यांनी त्या आत्मनिष्ठेला आपल्या उदाहरणाने केव्हाच प्रदीप्त करण्याचा प्रयत्न केला नाही, ते आपल्याच भ्याडपणाने नि चंचलत्वाने मारून टाकलेल्या लोकांच्या अवसानाची चेष्टा करू पाहत आहेत. परंतु ते बिचारे सुखी असोत, कारण त्यांच्याकडून ज्या चुका घडल्या त्या त्यांच्या नीचतेपासून नसून भित्रेपणाने घडल्यात. शिवाय क्रांतीच्या स्थितीत घडलेली प्रत्येक चुकी ही अंतिम असत्याची एक एक पायरीच होते. नुकत्याच घडलेल्या चुका या क्रांतीशास्त्रावरील हजारो पुस्तकांपेक्षा जास्त उत्तम रीतीने तरुण पिढीला उपदेश देतील. त्यांच्या चुकांचा तरुण पिढीला फायदा मिळेल. याचे आधीच हा फायदा वास्तविक घ्यावयास पाहिजे होता. तो घेतला गेला असता तर राष्ट्र याचे आधीच सावध झाले असते, तर नवीन चुका टाळता आल्या असत्या. परंतु क्वचित 10 शतकांच्या इतिहासाचे सार पुरेसे नसेल. आजपर्यंत परक्यांच्या वचनांनी नि आशेने केलेला घात हा आत्मनिष्ठा उत्पन्न करण्यास पुरेसा नव्हता. आता तरी सावध व्हावयाचे आहे का? हे इटली देशा, अजून तरी तुझी खात्री झाली आहे काय की परमेश्वरनी जयश्री ही शूर पुरुषालाच वश असतात? कायदेशीर कारस्थानात विजयदेवी राहत नसून ती तुझ्या तरवारीचे अग्रभागी राहत असते. इटलीची अजून तरी खात्री झाली आहे काय? होय, खात्री झालीये. नि तरुण इटली हे त्याचेच फळे. या 19व्या शतकात इटलीला कळून चुकले की लढाईशिवाय स्वातंत्र्य प्राप्ती नाही, लोकांशिवाय लढाई नाही, बहुजन समाज शिक्षणाशिवाय, राजकीय शिक्षणाशिवाय लढाईस प्रवृत्त होत नाही. नि हे शिक्षण देण्याचा उत्तम मार्ग म्हटला म्हणजे त्याच्याबरोबर स्वार्थत्याग नि देहत्याग करावयास सज्ज असणे हा होय. इटलीला आता कळले की या नवीन कार्यात जुन्या मढ्यांचा उपयोग नाही. नवीन परिस्थितीला नवीन माणसे उत्पन्न व्हावी लागतात. नवीन तरुण ज्यांना जुन्या विचारांनी किंवा सवयींनी दूषित केलेले नाही, ज्यांचे आत्मे स्वार्थाच्या आणि लोभाच्या स्पर्शाने भ्रष्ट झालेले नाहीत, जे प्रतिभेचे जिवंत झरे आहेत, अशा तरुणांनी युक्त असलेल्या तरुण इटलीला ह्या गोष्टी कळल्या आहेत. तिच्या कर्तव्याची पवित्रता तिला संवेदित झालेली आहे. त्या कर्तव्याची सांगता ती करणारच करणार. ते करण्याची तिने शपथ घेतली. जे हजारो देशभक्त स्वदेशाला बळी पडले आहेत त्यांची शपथ घेऊन आम्ही प्रतिज्ञा केलेली आहे की जुलमाने विचार मरत नाहीत तर सुदृढ होत जातात, हे सिद्ध करावयाचे. आम्ही प्रगतीकडे जो सदा सर्वदा अभिमुख आहे त्या मानवी आत्म्याची शपथ घेतलीये. त्या तरुण बांड रिमिनीच्या लढवय्यांची शपथ घेतलीये. मॉडेनाच्या देशवीरांच्या रक्ताची शपथ आहे. अहो, देशवीरांचे रक्त, त्या रक्तात मूर्तिमंत राष्ट्रधर्म भरलेला आहे. स्वातंत्र्याचे बीज देशवीरांच्या रक्तात एकदा रुजले की मग त्याचा नाश करण्यास समर्थ असा सर्व भूमंडळी कोण आहे? आज आमचा मुख्य धर्म देशवीरत्वाचा आहे, पण तो उद्या विजयाचा धर्म होणार आहे. आणि अशा स्थितीत आम्ही तरुण लोक त्याच देशवीरांच्या धर्मात विश्वास ठेवणारे आमचे कर्तव्य हेच आहे की
त्या पवित्र कार्यासाठी आजन्म यथाशक्ती शक्य तितका प्रयत्न करावयाचा. ज्या अर्थी सध्याच शस्त्र उचलता येत नाही, त्या अर्थी आम्ही लेखणी उचलणार. जे विचार अपूर्ण नि अव्यवस्थित रीतीने अतस्ततः पसरलेले आहेत, ते एकत्र करून त्यांना स्वातंत्र्य प्रीतीचे व्यवस्थित वळण देणे नि त्यांच्यात आत्मनिष्ठेची ज्योत लावणे, या कामासाठी लेखणी उचलणे भाग आहे. म्हणून आम्ही असा विचार केलाय की ठरलेल्या वेळी भागाभागाने आमच्या तत्वांच्या स्पष्टीकरणार्थ नि प्रसृती कार्यार्थ आमच्या देशबंधूंच्या मदतीने स्वातंत्र्य प्राप्तीच्या अंतिम उद्देशानुरूप लेखमाला प्रसिद्ध करावी. आमचा मुख्य उद्देश इटलीचे स्वातंत्र्य हा असल्याने त्याला अनुरूप तितकाच भाग इतर देशांच्या राजकारणातून विवरणीला जाईल. भूतदया हा मानव्याचा निसर्ग आहे, म्हणून सर्व राष्ट्रांशी भूतदयेने वागावे हा अबाधित धर्म आहे. परंतु भूतदया ही नेहमी समसमानांमध्येच शक्य असते. म्हणून प्रथम स्वातंत्र्य संपादन नि मग भूतदया, त्याशिवाय आपण भूतदयेला योग्य नाही. आम्ही परक्यांच्या मदतीची आशा धरणाऱ्यांचा धिक्कार करतो, परंतु इतर राष्ट्रांना इटलीची खरी माहिती करून देण्याचा प्रयत्न आम्ही करू. आम्ही हे सर्व जगात सिद्ध करून दाखवू की इटली ही आंधळी नाही, ती भ्याडही नाही, परंतु दुर्दैव आहे. इटली ही अज्ञात आहे. पोकळ डौल अविचार नि चालवलेल्या जुलुमाचे ढोंगी मंडन करण्याची आवश्यकता उत्पन्न झाल्यामुळे मुद्दामच पिकवलेला गैरसमज, या सर्व रीतीने परक्यांनी इटलीबद्दल सर्व जगात वाईट मत पसरवले आहे. आमचे मनोविकार, स्थिती, चालीरीती यांचा जाणून बुजून विपर्यास चालवलेला आहे. आमचे देशास शांतता दिली म्हणून परके डौल मारित आहेत. शांतता? आम्ही आमच्या जखमा उघड्या करू नि त्यातील रक्ताच्या चिळकांड्या उडू लागल्या म्हणजे सर्व जगात सांगू की त्या शांततेसाठी ही किंमत आम्हाला द्यावी लागत आहे. आम्ही कोठड्यातून अंधेरातून जुलमाचे कागदपत्र ओढून काढून परक्यांनी आम्हास किती छळले आहे याचा लेखी पुरावा सादर करू. आम्ही आमच्या थडग्यात उतरू नि आमच्या देशवीरांच्या अस्थी नि त्या हजारो यज्ञात योद्ध्यांचे इतिहास जगाचे समोर धरू. ते आमच्या गांजणुकीचे, आमच्या दृढनिश्चयाचे नि जगाच्या दूषणीय दुर्लक्षाचे मुके साक्षीदार होतील. त्या महात्म्यांकडे बोट दाखवून आम्ही सर्व जगात सांगू की ज्यांना तुम्ही परवशतेत चिरडू दिलेत ते आत्मे असे आहेत. ज्याला एकाकी सोडून अखंड गुलामगिरीत ढकललात तो हा इटली असा आहे. यानंतर थोडेच दिवसांनी यंग इटली हे पत्र सुरू झाले. या पत्रात वरील प्रसिद्धी पत्रकात कळवल्याप्रमाणे स्वातंत्र्यप्रीती, स्वातंत्र्य युद्धाची आवश्यकता नि त्याचे मार्ग याबद्दल चर्चा ठेवली होती. मॅझिनीच्या लेखांचा परिणाम कसा झाला हे सांगायस पाहिजे असे नाही. ते शब्द इतका काळ लोटल्यानंतरही नि परदेशस्थासही अजून स्फूर्तीचे जिवंत झरे वाटत आहेत. नि ज्यांना ऐकताच जुलमाला नि परवशतेला अजून कंप सुटत आहे, ते शब्द ज्यावेळेस त्या स्वातंत्र्यवीराच्या लेखणीतून प्रथम बाहेर पडले असतील नि तत्कालीन महत्वाच्या प्रश्नांचा निकाल सिंहगर्जिताने इटालियन तरुणांच्या अंतःकरणास कळवित असतील, तेव्हा त्याचा परिणाम काय होत होता हे कल्पनेनेच जाणले पाहिजे. मार्सेलिसून हे शब्द बाहेर पडत नव्हते, तर ते पवित्र त्वेषाच्या ह्या धगधगलेल्या ज्वाला इटलीच्या पारतंत्र्यास भस्म करण्यासाठी धावत असत. मॅझिनीच्या लेखणीने मुकुट उलथे पाडले, सिंहासने पालथी घातली, बादशहांचे तुकडे उडवले, इटलीच्या समशिरीला स्वातंत्र्याचे पाणी दिले. मोठ्याल्या राज्यक्रांत्या ह्या तरवारीपेक्षा तत्वांनीच घडवून आणलेल्या असतात. त्या क्रांत्या आधी मनामध्ये होतात नि मग व्यवहारात होतात हे सिद्ध करून दाखवले. मॅझिनीच्या लेखणीने राष्ट्रीय मोक्ष साधनासाठी चतुर्वेद निर्माण केले. कालकालाचा विचार करून ते ज्या वेदाचे श्रवण, मनन नि निधिध्यास करीत जातील त्यांना परवशतेच्या भूताची बाधा कधीही होणार नाही. त्या यंग इटली पत्रात मॅझिनी बरोबर आणखी बरेच स्वदेशभक्त लेखक लेख लिहित असत. हे पत्र दर आठवड्यात निघत असे. त्याचे मधून भाग प्रसिद्ध होत. त्यातील मॅझिनीचे बहुतेक लेख हे तत्कालीन मुद्द्यांवर, कायद्यांवर नि त्या विशिष्ट परिस्थितीवर असल्याने हल्ली सामान्य वाकांच्या ते फारसे उपयोगी नाहीत. नि जी महत्त्वे त्या लेखात विवरणिली आहेत ती वरच्या प्रसिद्धी पत्रकात नि यंग इटली या गुप्त मंडळींचे नियमपत्रकात आलेलीच आहेत. पुढेही ती येतीलच. म्हणून त्या लेखांचे शब्दशः भाषांतर करण्याची विशेष आवश्यकता नाही. वर्तमानपत्रात एकच तत्व वेळोवेळी पुढे मांडणे भाग पडते, परंतु काही कालानंतर तेच विवरण कंटाळवाणे होते. मॅझिनीच्या यंग इटलीतील लेखांनी इटलीवर काय परिणाम केला हे त्या लेखांच्या प्रसाराविरुद्ध
किती कडक नियम केले होते हे पाहिले असता ध्यानात येईल. ती हकीकत पुढे आत्मचरित्रात मॅझिनीनेच दिल्याप्रमाणे येईल. तथापि यंग इटली पत्राचे साधारण स्वरूप ध्यानात यावयास मॅझिनीच्या लेखांची याद नि त्यातील अत्यंत महत्वाचा भाग हल्ली मनोरंजक नि उपदेशक होण्यासारखा तेवढा पुढे दिलेला आहे. तरुण इटली हे पत्र सुरू होताच पहिले लेख 1. तरुण इटली, 2. रोमाग्ना, 3. सत्याविष्करण ह्या विषयांवर होते. नंतर 2 मोठमोठाले नि विचारपूर्ण लेख इटलीमध्ये स्वातंत्र्यप्राप्तीला आजपर्यंत झालेले अडथळे नि घडलेल्या चुका या विषयावर लिहिलेले आहेत. त्यातील मुख्य नि पहिले कारण म्हणजे उत्तम पुढाऱ्यांची उणीव हे होते. पुढाऱ्यांची मने स्वातंत्र्य विचारांनी पूर्ण झंकृत झालेली नव्हती. लोकांस त्यांनी भलतीकडे नेले. लोकही मनप्रवर्तनास पुढे गेलेले नव्हते. त्या योगाने जरी अंतस्फूर्तीने त्यांनी उठावणी केली तरी ती फसत असे. परंतु खरी चूक पुढाऱ्यांच्या कच्च्या मनात होती. इटली स्वतंत्र होण्यास सर्व समर्थ असताही पुढाऱ्यांनी भिक्षांदेहीचा आश्रय केला वगैरे. दुसरे कारण असे दाखवले आहे की स्वातंत्र्य मिळताच काय व्यवस्था लावावयाची याचे लोकांस साधारण ज्ञानही दिलेले नव्हते. लोकसत्ता स्थापावयाची हे अंतिम लक्ष्य न सांगितल्याने नि ते शक्य आहे असे सिद्ध करून दाखवल्याने लोक गोंधळून गेले की समजा परक्यांना हुसकून दिले तरी पुढे काय, त्यांच्या पुढे स्पष्ट कार्यक्रम काहीच नव्हता. व्यक्तीचा काल आता संपलाय, समाजाचा काल आलाय. मनुष्य व्यक्ती जाऊन आता समाज व्यक्ती हे आदी तत्व झाले. राष्ट्र व्यक्तीपर्यंत मानवी उत्क्रांती झालेली आहे. म्हणून आता क्रांतीशास्त्रातील आदी तत्व हे होय की क्रांती ही जनपदाकडून जनपदासाठीच केली गेली पाहिजे. हा आमचा ओंकार आहे, आमच्या मताचे हे सारे, आमच्या उपदेशाची ही बेरीज आहे. क्रांती ही जनपदाकडून जनपदासाठीच केली गेली पाहिजे. हे आमचे शास्त्र, हा आमचा धर्म, हाच आमचा हृदयाचा विसावा. राजसत्ता नि गुलामगिरी, महाजन नि सामान्यजन, प्यॉट्रिशियन नि प्लेबियन, जहागीरदारी नि रोमन कॉथोलिसिझम नि प्रोटेस्टॅन्टिनिझम, जुलूम नि स्वातंत्र्य ही इतिहासातील द्वंद्वे नि तदर्थक झालेली सर्व द्वंद्वयुद्धे ही कशाची निरनिराळी स्वरूपे आहेत. अजूनपर्यंत चालू असलेल्या विशिष्टाधिकार नि जानपदता यांच्यातील द्वंद्वयुद्धाचीच भिन्न नावाखाली नि भिन्न रूपाखाली निघालेली ती पूर्वावृत्ती होय. परंतु विशिष्टाधिकार आता मात्र मरणाच्या दारी बसलाय. इकडे जानपदाचा उत्कर्ष होत होत अखेर परमेश्वरापर्यंत जाऊन त्यांनी आपल्या अधिकाराची नि कर्तव्याची शासनपत्रिका मिळवली आहे. नि आता या विश्वातील सर्व द्वंद्वे सुटत सुटत अखेर ईश्वर नि जानपद, देव नि लोक यांच्या समान अधिकरणाचे नजीक सर्व जगत आले आहे. ईश्वर नि जानपद, देव नि लोक हाच आमचा भावी कार्यक्रम आहे. म्हणून आम्ही लोकांकडे वळून त्यांना संबोधू लागणार. त्यांना स्वातंत्र्यप्राप्ती झाली म्हणजे सर्व प्रगती कशी आपोआप होत जाईल. नि जोपर्यंत राजकीय परवशता आहे तोपर्यंत कोणत्याही मार्गात समाज प्रगमन करू शकण्यास कसा असमर्थ होतो हे सिद्ध करून देऊ. नंतर त्यांना त्यांच्या पूर्वस्मृतीची आठवण देऊ. त्यांना प्राग वैभवाची निशाणे दाखवू. पूर्वी स्वातंत्र्यवीरांनी धारातीर्थी देह कसे ठेवले ते त्यांना सांगू. नि धारातीर्थ त्यांना दाखवू. त्यांना पॅरिस, वारसा, ब्रुसेलची मैदाने दाखवू. नि त्यांना उद्देशून सांगू, अहो अशी कृत्ये पुन्हा करणे नि दंड ठोकून उभे राहणे हे तुमचे हाती आहे. भीम भयानक बलाने उठा. परमेश्वर तुमच्या पक्षाचा आहे. जुलमाने गांजलेल्यांचा तो सांभाळ करतो. म्हणून निजले काय मृतापरी जागे व्हा सिंहसे उठा. नंतर ह्या शब्दांनी लोकसमूहाला अवसान भरू लागले. ते उठू लागले. त्यांचे नेत्र उत्साहाने नि त्वेषाने चमकू लागले. प्रचंड समुद्राच्या हृत्स्पंदनाप्रमाणे क्षुब्ध लोकसमूहाच्या अंतःकरणाचा ध्वनी आम्हास ऐकू येऊ लागला की आम्ही पुढे घुसलोच. ते लॉम्बर्डीचे मैदान आले. लोक हो पहा, तुमची दास्याची बेडी घडवणारे अधम हे इथे उभे आहेत. आल्प्स पर्वत दिसला. देशविरोह बघता काय, आपली खरी सरहद्द ही आहे. ऑस्ट्रियाशी युद्ध. लोकपक्षाचा जय जयकार, जानपदाचा जय जयकार. कारण लोक हे परमेश्वराने पसंत केलेले आहेत. विश्वप्रीती, समाज सहकारिता नि दास्य मुक्तता या ईश्वरी नियमांची पूर्तता करण्यासाठी परमेश्वराने लोकपक्षाला निवडले. पुढे मग मॅझिनीने स्पष्ट मत दिले आहे की लोकसत्तेशिवाय देश स्वातंत्र्य कायम राहणार नाही. इटलीसारख्या भिन्न भिन्न संस्थानांनी नि भिन्न प्रांतांनी बनलेल्या देशात राजसत्ता कधीही चिरकाळ टिकणार नाही. कारण
तत्व हे सर्वांना सारखेच लागू असते. तत्वाचा जय हा सर्वांचा जय होतो. तत्वांची पसंती ही सर्वांची पसंती होते. तत्वासाठी लढाई किंवा सत्ता चालवली की त्यात प्रतिस्पर्धा किंवा खाजगी द्वेष उत्पन्न होत नाहीत. म्हणून स्वातंत्र्य प्राप्तीनी लोकसत्ता ही तत्वे विजयी होतील. परंतु राजाचे नावाने सर्व लोक एकत्र कसे होतील? तो मनुष्य कोणत्या तरी विशिष्ट प्रांतात जन्मलेला असतो, वाढलेला असतो, नि जरी त्या विशिष्ट प्रांताने प्रीतीने तर नव्हेच परंतु स्वाभिमानाने त्यास पाठिंबा दिला तरी इतर प्रांत त्याचा द्वेष करणारच. परंतु लोकसत्तेच्या तत्वाने सर्व एकत्र होतील. लोकसत्तेला इतर राष्ट्रे एवढी का भीत आहेत याचे कारण फार निराळे आहे. ते लोकसत्तेच्या तत्वाला भीत नाहीत तर नावाला भीत आहेत, असेच विचारांती कळून येईल. कारण फ्रान्समधील भयंकर प्रकाराला लोकसत्ता हे नाव दिले गेले, पण खरे पाहता ती लोकसत्ता नव्हती. लोकसत्ता निर्माण करण्याचा तो प्रयत्न होता. लोकसत्ता निर्मितीची ती क्रांती होती. ती लोकसत्ता नव्हती तर ते क्रांतियुद्ध होते हे ध्यानात ठेवले नि मग लोकसत्तेचा विचार केला की सर्व उलगडा होतो. लोकसत्ता, रिपब्लिक हा शब्द मूळ कशापासून निघालाय? रिपब्लिकन लोकांची वस्तू यापासून तो शब्द व्युत्पन्न झालेला आहे. नि त्याचा अर्थ दुसरा कोणताही नसून राष्ट्राची सत्ता राष्ट्राचेच हाती असणे असा आहे. याहून पवित्र शब्द कोणता असणार? यानंतरचा लेख क्रौर्य यावर आहे. नंतर 19व्या शतकातील कवीस अनुलक्षून म्हणून एक सुंदर लेख लिहिलेला आहे. त्यावर बायरनचे एक सुरस वचन दिलेले आहे. कविता ही काय आहे? कविता म्हणजे भूतविश्वाचे नि भावी विश्वाचे चैतन्य होय. परंतु हा लेख काव्य विषयक असून त्यात तत्कालीन नेपोलियन कालाची चर्चा आहे. तथापि कविता म्हणजे काय हे मॅझिनीने ज्या शब्दात सांगितले ते शब्द दिल्याशिवाय राहवत नाही. परंतु कविता ही कालाबरोबरच प्रागमन करीत असते. कविता ही चेतना आहे, कविता ही गती आहे, कविता ही कृतीचे अंतस्तेज आहे. भविष्याचा मार्ग प्रकाशित करणारी ती दिव्य चांदणी आहे. घोर अरण्यातून पलीकडे जाणाऱ्या वाटसरूस वाट दाखवणारी ती ज्वलत दीपमाला आहे. कविता ही विस्तवाच्या पंखांनी युक्त अशी धमक आहे. उदात्त विचारांची, आत्मत्यागाचे बल अंगात संचरविणाऱ्या उदात्त विचारांची ती दिव्य मूर्ती आहे. नाही नाही, कविता गतप्राण झाली नाही, ती नुकतीच स्पेनला गेली होती. अर्वाचीन कालाची कविता स्पेनमध्ये लढणाऱ्या गनिमी काव्याच्या योद्ध्यांना जाऊन मिळाली, ज्यांनी नेपोलियनलाही आपल्या चिकाटीने खडे चारले. त्या आद्रीवासियांना स्फूर्ती देत देत परकीयांच्या नाशास्तव देशभक्तांना उठवणाऱ्या कवनातून प्रादुर्भूत होऊन ती पर्वतांच्या शिखरोशिखरी ध्वनित होत आहे. अर्वाचीन कविता तिकडे जर्मनीमध्ये आपल्या शाळातून विश्वविद्यालयातून निघून स्वातंत्र्य समराकडे नाचत जाणाऱ्या तरुण वीरांच्या सरस्वतीत संभूत होऊन त्या रणनर्तनाचा ताल धरीत आहे. काय आता पुन्हा व्यक्तिविषयक कविता? छे छे, तिचे नाव नको. आता व्यक्तियुग नसून समाजयुग आलेले. कविराज हो, अहो गरुडांचे सखे हो, मागे का पाहता? पार्श्वभागी पहा, अग्रभागी पहा, अत्यंतुच्च भागी उडत जा नि भविष्यवादी व्हा. कविराज हो, स्वदेश बंधू हो, चला लोकांकरता रणकवने रचू लागा. ऑस्ट्रियाच्या उरावर नाचत नाचत ती रणकवने गावयास तरुण लोक उतावीळ झालेत. मग यानंतरचे लेख म्हणजे कॉसिमोवरील भाषणे, लोकबंधुत्व, जर्मनीची स्थिती, फ्रेंचांचा आणि जर्मनीचा तह, फ्रेंच उदारमतवादी जर्मनी लोक नि यंग इटली वगैरे विषयावर लिहिलेले आहेत. नंतर मॅझिनी नि सिस्मांडी यांच्यामधला पुष्कळसा पत्रव्यवहार प्रसिद्ध केलेला आहे. तो यंग इटलीत सिस्मांडीचे अनुमोदनानेच दिलेला आहे. नंतर त्या पुढचा महत्वाचा लेख म्हणजे यंग इटलीच्या लेखक वर्गाचे स्वदेश बांधवास संबोधन या अर्थी आहे. या लेखामध्ये मॅझिनीने यंग इटली संस्थेवर येणाऱ्या आक्षेपाचा विचार केलाय नि प्रत्युत्तरे दिली आहेत. स्वातंत्र्य प्राप्तीचे मंडन, भित्रेपणाचे नि कायदेशीरपणाचे खंडन, परक्यांवर अवलंबून राहणाऱ्या पक्षाचा यथायोग्य समाचार, लोकसत्तेची आवश्यकता नि तत्वांचा मागे दिलेल्या मुद्द्यांवरच प्रपंच केलेला आहे. आम्ही विशिष्टाधिकारत्वाचा नाश करू, सर्व राष्ट्रात समतेची बीजे पेरू, सर्व राष्ट्र एक करू. आम्ही परक्यांचे आशेवर नि वचनावर भरोसा ठेवणार नाही. सभा भरवून नि अर्ज करून भिक्षेकऱ्यासारखे स्वातंत्र्याचा जोगवा मागणार नाही. कारण आम्ही हे जाणून आहो की लोकसत्तेचा झेंडा उभारला की राजांची कंबर खचलीच. आमची पक्की खात्री झाली आहे की समशेरीनेच क्रांत्या सिद्धीस जातात. आम्ही लोकपक्षाचे आहो. आम्ही लोकपदाशी बोलू, लोक आमचे ऐकतील. लोकांच्या मतास योग्य वळण देऊन आम्ही शक्य तेवढा प्रयत्न करून लढाईस प्रारंभ करू. लढाई लोकपक्षाने चालवलेली,
सौराष्ट्रीय नि गनिमी काव्याची. ही गनिमी काव्याची लढाई जर निश्चयाने नि सर्वत्र चालू ठेवली तर तिच्याशी टिकाव धरण्यास कोणीही समर्थ होणार नाही. नंतर मॅझिनीने आपल्या संस्थेत तरुण इटली हे नाव देऊन तरुण नि वृद्ध असे 2 तट केले. या आक्षेपाला उत्तर दिले, तरुण इटलीच्या मताप्रमाणे राष्ट्रसत्तेची रचना कोणत्या तत्वावर व्हावी याचा अत्यंत महत्वाचा नकाशा रेखाटलाय. आम्ही आमच्या त्रिरंगयुक्त निशाणावर तरुण इटली असे नाव लिहिले आहे. याचे कारण असे आहे की ते निशाण पुनरुज्जीवित नि अभिनव इटलीचे, जे समाजाच्या क्रांती प्रवृत्तीला यक्कश्चित सुधारणावर संतुष्ट ठेवू पाहतात, जे भूतकालीन इतिहासाच्या विरुद्ध जाऊन नि त्या इतिहासाच्या बोधाला गुंडाळून ठेवून राजसत्तेचे स्तोम माजवितात, जे लोकसत्ताक पद्धतीचा द्वेष करीतात, जे राष्ट्रीय पुढारीपणाचा डौल मिरवते वेळेस पुढे येतात परंतु मृत्यूची वेळ आली की मागे घेतात, ज्यांना स्वदेशोन्नती परक्यांचे आधाराने करावयाचे मृगजळी आशा लागलीये, जे राजकीय स्वातंत्र्य पाहिजे परंतु वाङ्मयात्मक धार्मिक नि तात्विक स्वातंत्र्य नको म्हणून ओरडतात, नि त्या राजकीय स्वातंत्र्यासाठी भिक्षांदेहीवर विश्वास ठेवून स्वदेशाने आत्मनिष्ठापूर्वक केलेल्या स्वातंत्र्याच्या चळवळींचा धिक्कार करतात, त्यांना आणि फक्त त्यांनाच, मग ते कोणत्याही दर्जाचे, वयाचे नि प्रांताचे लोक असोत, त्या सर्वांना आम्ही म्हातारी इटली म्हणून नाव देतो. कारण ती भूतकालाची माणसे आहेत नि त्यांची साठी बुद्धी नाठी झालेली आहे. यांच्याशिवाय नि फक्त यांच्याच शिवाय जे उतरतात ते आम्ही तरुण इटली, प्रगतीचे लोक, भविष्याचे कर्ते, स्वातंत्र्याचे भक्त, आमचे वय, स्थिती, प्रांत कोणताही असो, आम्ही त्यांच्यापासून विभक्त झालो आहोत, कायमचे विभक्त झालो आहोत. स्वतंत्रता, सर्व प्रकारची नि सर्व लोकांची समता, सामाजिक नि राजकीय हक्कांची नि कर्तव्यांची सहकारिता, सर्व लोकांची, सर्व स्वतंत्र जनाची, मानव्याच्या प्रगतीचे महत्कृत्य पार पाडण्यासाठी केलेले संभूय समुत्थान, हे आमचे चिन्ह आहे, उद्दिष्ट आहे, महत् कार्य आहे. ज्याला याहून काही जास्त श्रेयस्कर शिकवावयाचे असेल त्याने पुढे यावे, ते उघड रीतीने सांगणे हे त्याचे कर्तव्य आहे. ज्याला याहून उदात्त तर काही ठाऊक नसेल त्याने आम्हास येऊन मिळावे, आमचे बंधू व्हावे. ज्यांना या दोहोपैकी एकही मार्ग पत्करावयाचा नसेल त्यांनी खुशाल हातपाय पसरून घोरत पडावे, पण उलटे आम्हालाच क्रियाशून्यतेचा नि स्मशान शांततेचा उपदेश करण्याचे धाडस तरी करू नये. लोक, जानपद हे आमचे मूलतत्व आहे. समाजरूपी पिरामिडचा हा मूलाधार आहे. आम्ही याचा, जानपद याचा अर्थ असा समजतो की राष्ट्र बनवणारा लोकसमाज. नुसते समाज म्हणजे राष्ट्र नव्हे. एका तत्वाने, एका उद्देशाने, एकाच कायद्याने बद्ध असलेले लोक राष्ट्र बनवू शकतात. राष्ट्र शब्दात एकीचा अंतर्भाव होतो. तत्वैकता, उद्दिष्टैकता, अधिकारैकता ह्याच गोष्टींनी समाजाला राष्ट्रीयत्व प्राप्त होते. राष्ट्र एक असल्याने त्याचे प्रतिनिधी मंडळी एकच राहील. राष्ट्रीय प्रतिनिधित्वाचा अधिकार हा श्रीमंतीच्या तत्वावर अवलंबून नसावा, तो लोकसंख्येच्या प्रमाणाने ठरवला जावा. राष्ट्राचे खरे खरे प्रतिनिधित्व संपादण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला मतदारीचा हक्क असला पाहिजे. ज्या मनुष्याला मतदारीचा हक्क उपभोगिता येत नाही तो नागरिकच नव्हे. समाजाचा करार त्याच्यापुरता मोडला आहे असे समजणे भाग आहे, कारण त्या करारास त्याची संमती घेतलेली नाही. नि म्हणून समाजाचा प्रत्येक कायदा हा त्याच्या हिशेबी केवळ जुलूमच होय. परंतु या प्रत्येक व्यक्तीला मतदारी देण्याच्या विरुद्ध एक महत्वाचा आक्षेप असा आहे की मतदारीचा योग्य उपयोग करण्याइतके शिक्षण प्रत्येक व्यक्तीला मिळालेले नसते. म्हणून ही अडचण टाळण्यासाठी अशी व्यवस्था केली जाईल की दुहेरी निवडणुकीची पद्धती योजण्यात येईल. पहिल्याने मतदाराची निवडणूक होईल नि मग ते मतदार लोकप्रतिनिधीची निवडणूक करतील. राष्ट्रीय प्रतिनिधींना राष्ट्रच पगार देईल नि मग त्यांना प्रतिनिधित्वाच्या मुदतीपर्यंत कोणतीही सार्वजनिक जागा मिळणार नाही. राष्ट्रीय प्रतिनिधीची संख्या शक्य तितकी जास्त ठेवावी. या रीतीने लाचलुचपतीचा पुष्कळ बंदोबस्त करता येतो. फ्रान्समध्ये जेव्हा जेव्हा प्रतिनिधींची संख्या कमी केली गेली तेव्हा तेव्हा स्वातंत्र्याची अवनती होत गेली. ते प्रतिनिधी एकत्र मिळून राष्ट्रीय कामे पार पाडतील. राष्ट्राची शक्ती अमर्यादित आहे नि म्हणून प्रतिनिधीच्या निवडणुकीवर कोणताही दाब, दडपशाह ठेवणे म्हणजे राष्ट्राच्या सर्व शक्तिमत्वाचा ऱ्हास करणे होय. अशा पूर्ण विचाराने पार पाडल्यास प्रतिनिधीची निवडणूक ही खरी खरी राष्ट्रीय निवडणूक होईल. सामाजिक शक्तीची योग्य व्यवस्था, दिग्दर्शन नि सुधारणा करून त्या समाजाला प्रगतीकडे, उत्क्रांतीकडे नेणे हे प्रतिनिधी मंडळाचे मुख्य कर्तव्य आहे.
त्याने समतेचे संरक्षण केले पाहिजे नि म्हणून दुःखाने गांजलेल्या अनंत माणसांच्या वर्गाची उन्नती नि सुख समाधान घडवून आणणे हे मुख्य काम आहे. अनुवंशिक, दत्तविधानात्मक, दानात्मक, मृत्यूपत्रात्मक वगैरे कायदे अशा रीतीने केले जावेत की थोड्या आणि विशिष्ट लोकातच संपत्ती थांबून राहू नये किंवा फार थोड्या कुटुंबांच्या हातीच सर्व मालमत्ता अडकून पडू नये. करांची व्यवस्था अशी केली जावी की आयुष्याला अगदी आवश्य तेवढे पदार्थ करापासून मुक्त असावेत नि चैनीच्या पदार्थावर प्रमाणाने वाढत्या रीतीने कर बसवावे. प्रत्येक मनुष्यास त्याच्या समयोग्यतेच्या मनुष्याकडून न्याय दिला जावा. एतदर्थ ज्युरीची पद्धत म्हणजेच पंचायत अंमलात आणली जावी. राष्ट्राचे प्रतिपालक या नात्याने राष्ट्रप्रतिनिधींचे हे कर्तव्य आहे की अशा रीतीने सर्व कारभार चालविला जावा की व्यक्तीच्या स्वातंत्र्याची पराकाष्ठा नि राष्ट्राच्या विभवाची परिसीमा ही एकत्र राहू शकतील. यासाठीच व्यक्ती स्वातंत्र्याचे पूर्ण संरक्षण झाले पाहिजे. त्याविरुद्ध घडणाऱ्या गुन्ह्यांना कडक शासन केले जाईल. यासाठीच मतस्वातंत्र्य नेहमी पूज्य मानले जाईल. म्हणूनच धार्मिक प्रश्न नेहमी व्यक्तीच्या निष्ठेवर नि पसंतीवर सोपवले जातील. यासाठीच लेखन स्वातंत्र्य नि मुद्रण स्वातंत्र्य पूर्ण रीतीने देण्यात येईल. परंतु राष्ट्राच्या विराट पुरुषाचे लक्ष नेहमी प्रगमनाकडे पाहिजे आहे नि म्हणूनच शक्य तितकी सुधारणा करण्यासाठी भविष्यत कालाकडे एकसारखे सूक्ष्म परीक्षण करीत पाहत बसून वर्तमान स्थितीच्या तत्वात काय फरक करावयाचा हे ठरवणे राष्ट्रप्रतिनिधींचे महत्वाचे कार्य होईल. कारण राष्ट्र संरक्षण हेच काय ते कृत्य नसून राष्ट्र प्रगमन हेच मुख्य कर्तव्य होय. म्हणून समाज स्वातंत्र्याचे संरक्षण नि समाज एकीकरणाचे पूर्ण स्वातंत्र्य ही राखली जातील. समाजाला सुशिक्षितता यावी एतदर्थ प्राथमिक शिक्षणाची सर्व व्यापक पद्धती सुरू करावी नि शिक्षण संस्थांना उत्तेजन आणि मदत द्यावी. सरकारी अधिकाऱ्यांची निवड ही बुद्धिविषयक श्रेष्ठता, व्यक्तिविषयक सुशीलता नि समाजाविषयक नीतिमत्ता यांच्या विचाराने ठरवली जाईल. गुन्हेगारीचे कायदे अशा रीतीने केले जावेत की गुन्हेगारांची सुधारणा नि सद्वर्तन ही वाढावीत. सार्वजनिक वाचनालय, वर्तमानपत्रे नि विश्वविद्यालये काढली जावीत नि बक्षिसे दिली जावीत. सर्व व्यापक मतदारीच्या हक्काप्रमाणे जे सरकार येईल ते आम्ही शिरसावंद्य मानू. कारण व्यक्तीने राष्ट्रीय शब्दाला मान देणे हे तिचे कर्तव्य आहे. परंतु वरील मूलतत्वाविरुद्ध जर ते सरकार असेल तर जरी आम्ही राष्ट्राची आज्ञा मान्य करूच करू तरी राष्ट्राला आमच्या मतांचा उपदेश इतक्या जोराने करू की राष्ट्रानेच पुन्हा क्रांती घडवून आणण्यास तयार व्हावे. आमचे उत्तर येथे संपले. ही आमची मूलतत्वे आहेत. ही आमची मते प्रसिद्ध केली आहेत. पाहिजे असेल त्यांनी ती संरक्षण करावी. तरुण इटली ह्या मताने चालणार. इटलीच्या भावी भाग्या इतकीच सुनिश्चित नि ज्या स्वातंत्र्य विचारातून ती प्रादुर्भूत झाली त्या स्वातंत्र्य विचारा इतकी अविनाशी अशी ही तरुण इटली ह्याच मार्गाने चालणार. तरुण इटली अविनाशी राहणार कारण प्रस्तुत युगाच्या अंतस्फूर्तीशी तिची तन्मयता झालेली आहे. नि म्हणून सरकारी जुलूम, व्यक्तींचा शंकेखोरपणा किंवा परवशतेचे जड जोखड यांच्या योगाने इटलीच्या तरुण वीराची महत्वाकांक्षा नि स्वातंत्र्याकांक्षा कालत्रयीही नाश पावणार नाही.